श्रीरंग एकीकडे आपण पाहतोय की वारंवार सांगण्यात आलेलं होतं की ही जी काही कारवाई होतीये ही तुमच्या आणि आमच्यासाठी दहशतवादी असणाऱ्या लोकांवरतीच झालेली आहे, मात्र तरीही पाकिस्ताननं केलेली या कुरापती आणि त्याला परतवून लावण्याचा प्रयत्न हा भारताकडनं होतोय। काय संपूर्ण घोषवारा या संपूर्ण कालपासून घडत असलेल्या घडामोडींचा प्रज्ञा, आपण कालपासूनची सुरुवात जी आहे ती परराष्ट्र मंत्रालयाने जी पत्रकार परिषद घेतलेली होती तेव्हापासून करूया। या पत्रकार परिषदेमध्ये विक्रम मिस्री यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं होतं की आम्हाला कोणी प्रोवोक करण्याचा प्रयत्न करू नये, जर आम्हाला प्रोवोक केलं तर आम्ही त्याला उत्तर देऊ, आम्ही स्वतःहून कोणावर हल्ला करणार नाही, मात्र जर आम्हाला कोणी प्रवृत्त केलं तर आम्ही स्वस्थही बसणार नाही, असा स्पष्ट शब्दात त्यांनी इशारा दिलेला होता। एक दिवस आधी म्हणजे परवा जी पत्रकार परिषद झालेली होती परराष्ट्र मंत्रालयाची, त्यामध्ये देखील मिस्री यांनी हाच संदेश पाकिस्तानला देण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र ही पत्रकार परिषद झाल्यानंतर साधारण दुपारी ती पत्रकार परिषद झालेली होती, आपण रात्रीच्या सुमारास पाकिस्ताननं पुन्हा एकदा भ्याड हल्ला करण्यास सुरुवात केली। आता हा हल्ला कुठे कुठे करण्यात आलेला आहे, खास करून उत्तर पश्चिम भागामध्ये, म्हणजे भारताच्या उत्तर पश्चिम भागामध्ये हा हल्ला केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। जम्मू काश्मीर असेल, राजस्थान असेल, हा सगळा जो पट्टा आहे या सगळ्या भागांमध्ये पाकिस्ताननं 3 प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक मिसाईल सोडली, ड्रोन पाठवले आणि तिसरा म्हणजे हवाई जी प्लेन्स असतात, फायटर प्लेन्स असतात, त्यांनी देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मात्र सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या एपिसोडमध्ये जर कोणी यशस्वी ठरलेलं असेल तर ते म्हणजे भारतीय सैन्य दल। S-400 ही जी यंत्रणा भारतीय सैन्य दलाने राबवलेली होती, या S-400ने हे सगळे हल्ले पूर्णपणे परतवून लावलेले आहेत, याच्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। पाकिस्तानने जे हल्ले केलेले होते त्याचा बदला घेण्यासाठी किंवा त्याला उत्तर देण्यासाठी भारतानं तत्काळ रिॲक्शन दिलेली होती आणि पाकिस्तानमधली जी हवाई सुरक्षा यंत्रणा असते किंवा जे रडार असतात त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम प्राथमिकतेनं भारतानं केलेलं होतं। त्यानंतर देखील पाकिस्तान थांबला नाही, पाकिस्ताननं त्यानंतर गोळीबाराला सुरुवात केली आणि जी स्फोटकांचा मारा असतो किंवा मोर्टार असतात त्यांनी मारा करण्यास सुरुवात केलेली होती। खास करून पूंछ, राजौरी, सांबा सेक्टर या सगळ्या भागांमध्ये आपल्याला हा मारा झालेला सातत्याने बघायला मिळत होता। भारतानं त्याला देखील त्याच वेळेला उत्तर दिलं आणि त्या ठिकाणी पाकिस्तानची नांगी ठेचलेली होती। हा एक भाग झाला। त्यानंतर रात्री या घडामोडी खूप वेगानं घडत गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं। खूप अनव्हेरिफाईड बातम्या येत आहेत, त्याच्यावर आपण विश्वास ठेवता कामा नये, मात्र खूप साऱ्या घडामोडी रात्रीमध्ये घडलेल्या आहेत। त्याच्यातली एक घडामोड जी व्हेरीफाय झालेली आहे, जी BSFने व्हेरीफाय केलेली आहे, ती अशी की सांबा सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झालेला होता आणि हा त्याच वेळेला प्रयत्न हाणून पाडण्यात आलेला होता, हे BSFने स्वतः सांगितलेलं आहे। रात्री 11च्या सुमारास हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न झालेला होता। त्यानंतर पाकिस्तानवर सातत्यानं हल्ले करण्यात आपण सुरुवात केलेली आहे, त्यातले काही हल्ले हे ड्रोनने केलेले आहेत। संध्याकाळपासूनच खरं तर त्याची सुरुवात झालेली होती। जर आठवत असेल, रावळपिंडीमध्ये एक हल्ला झालेला होता। रावळपिंडी स्टेडियम, ज्या ठिकाणी PSLच्या मॅच म्हणजे पाकिस्तान सुपर लीगच्या मॅचेस चालू आहेत, त्या PSLच्या मॅचेस रावळपिंडीच्या स्टेडियममध्ये होणार होत्या आणि त्या स्टेडियमच्या बाजूलाच एक ड्रोननं हल्ला झालेला होता। आता सगळ्यात हास्यास्पद गोष्ट या ठिकाणी प्रज्ञा ही आहे की ड्रोननं हल्ला झाला, त्यानंतर तिथल्या स्थानिक पोलिसांनी तिथल्या लोकांना पांगवण्यासाठी सांगितलं की ते वीज पडले म्हणून। इतक्या मोठ्या प्रमाणावर पाकिस्तान खोटं बोलतोय आणि आपलं अपयश झाकण्याचा प्रयत्न करतोय की त्याची फक्त बाकीच्या जगात नाही तर पाकिस्तानमध्ये सुद्धा खिल्ली उडवली जाते। अनेक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत की ज्यामध्ये पाकिस्तानचेच लोक पाकिस्तानचीच खिल्ली उडवताना आपल्याला बघायला मिळतात। या सगळ्या घडामोडी होत असताना रात्री उशिरा नौदलानं देखील आपलं ऑपरेशन सुरू केल्याचं कळत आहे। याला कुठलाही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही आहे। 9:30च्या सुमारास परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद होईल, कदाचित त्यामध्ये याबाबतचा अधिक खुलासा होऊ शकेल, अधिकची माहिती मिळू शकेल। मात्र अनव्हेरिफाईड रिपोर्ट्स आहेत की नौदलानं आपलं ऑपरेशन पाकिस्तानच्या विरोधात सुरुवात केलेलं आहे। म्हणजेच काय तर पाकिस्तानच्या विरोधात भारतानं सैन्य दल म्हणजे जमिनी मार्गानं, हवाई मार्गानं आणि आता जलमार्गानं, 3ही प्रकारच्या मार्गांनी हल्ले करण्यास सुरुवात केलेली आहे आणि पाकिस्तान या हल्ल्यांच्या पुढे पूर्णपणे गुडघे टेकताना दिसतोय। आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमकं काय करतायत ते देखील आपण जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी सातत्यानं विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना किंवा तिथल्या प्रमुख नेत्यांना फोन करून या सगळ्या प्रकाराबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये इटलीचे परराष्ट्र मंत्री आहेत, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आहेत आणि या
संभाषणानंतर अमेरिकेनं देखील आपलं म्हणणं लोकांसमोर मांडलेलं आहे. यामध्ये पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये आपण थेट पडणार नाही असं अमेरिकेने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता अमेरिका नेमका कोणाच्या बाजूने आहे? कारण आतापर्यंत अमेरिकेनं सातत्यानं पाकिस्तानची पाठराखण केल्याचं सातत्यानं आपल्याला बघायला मिळत होतं. मात्र अमेरिकेनं जी आता भूमिका घेतलेली आहे त्याचा नेमका अर्थ काय आहे हे कदाचित समजण्यासाठी अजून थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल. मात्र तुर्तास भारत हा सातत्यानं पाकिस्तानला जेरीस आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये बरंचसं यश आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. या घडामोडी घडत असताना पाकिस्तानसाठी आणखी एक डोकेदुखी ठरतीये. पुन्हा एकदा अनव्हेरिफाईड रिपोर्ट्स आहेत, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या सगळ्या बातम्या आहेत. त्यातली एक बातमी अशी आहे की बलुचिस्तानने आपण स्वतंत्र देश म्हणून स्वतःलाच घोषित केलेलं आहे. बलुचिस्तान हा पाकिस्तानशी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करत होता. पाकिस्तान हा आपल्यावर अत्याचार करतो आणि त्यांच्या जोखडातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे अशी बलुचिस्तानची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. आणि बलुचिस्तानने आता आपण पाकिस्तानच्या जोखडातून मुक्त झाल्याचं जाहीर केलेलं आहे. भारताला देखील त्यांनी सपोर्ट केलेला आहे. आणि आपण काल बघितलं असेल तर बलुचिस्तानच्या आर्मीनं पाकिस्तानच्या सैनिकांना ठार मारलेलं होतं. एक आत्मघाती स्फोट घडवून आणलेला होता आणि त्याच्यामध्ये या सगळ्या सैनिकांना त्यांनी ठार मारलेलं होतं. या सगळ्या घडामोडी आपण बघतोय आणि आज या सगळ्या ऑपरेशनचा पुढचा दिवस आहे, पुढचा अंक आहे. त्यामुळे हे ऑपरेशन अजून थांबलेलं नाही आहे. काल परराष्ट्र मंत्रालयानं जी पत्रकार परिषद घेतलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की किमान 100 दहशतवादी भारतानं जो एअर स्ट्राईक केलेला होता त्याच्यामध्ये मारले गेलेले आहेत आणि हे ऑपरेशन अजूनही संपलेलं नाही हा सूचक इशारा त्यांनी दिलेला होता. त्याचा पुढचा अंक आपल्याला काल रात्री बघायला मिळाला आणि त्याचा पुढचा अंक आज आपल्याला बघायला मिळेल. प्रज्ञा, खरंय. मात्र सगळ्यात महत्त्वाचं श्रीरंग, अशा पद्धतीनं हे हल्ले करणं हे पाकिस्तानला परवडणारं नाही. पाकिस्तानची तेवढी झेपही नाही हे सगळेजण जाणतात. मात्र तरीही आपण पाहतोय की अशा पद्धतीचे हल्ले होतात. एक महत्त्वाची बातमी आपण घेणार आहोत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे एक महत्त्वाची बैठक घेत आहेत. जम्मू शहर आणि विभागाच्या इतर भागांचा ते आढावा घेणार आहेत. आताची आणखीन एक मोठी बातमी आपण बघतोय. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे महत्त्वाचा आढावा जम्मूमध्ये घेणार आहेत. श्रीरंग, आपण बघतोय की हालचाली खूप प्रचंड वेगवान वाढत आहेत आणि जे सीमेजवळचे जे आपले प्रांत आहेत त्यांना मात्र धोका जास्त असल्यामुळे काळजी घेतली जाते. त्यासाठीचे सगळे खबरदारी घेतली जाते, प्रयत्न होत आहेत. आता सध्या एक महत्त्वाची बैठक घेतली जाणार आहे जम्मूमध्ये. काय अधिक माहिती? या सगळ्याच प्रांतांमध्ये सध्या सतर्कता बाळगली जाते. जी भारतातली वेगवेगळी राज्य आहेत त्यांनी आपापल्या पद्धतीनं या सगळ्या प्रकारानंतर खबरदारी घेण्यास सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं, देवेंद्र फडणवीसांनी देखील अशाच पद्धतीची एक बैठक बोलवलेली आहे सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी. दिल्ली असेल, पंजाब असेल, वेगवेगळ्या राज्यांनी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत आणि त्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिलेले आहेत. जसं तू उल्लेख केलास की ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला, कारण जम्मू काश्मीरमध्ये रात्रभर तिथे गोळीबार केला जातोय पाकिस्तानकडून सातत्यानं आणि रात्रीच्या सुमारास देखील त्या ठिकाणी सायरन वाजत होते, स्फोटांचे आवाज येत होते. त्यामुळे जम्मू काश्मीरमधली परिस्थिती ही अधिक चिंताजनक आहे. साहजिकच आहे, मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला हे तिथले, त्यामुळे त्यांनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केलेली आहे. सांबा सेक्टरमध्ये जसं मी मगाशी उल्लेख केला की घुसखोरीचा मोठा प्रयत्न झालेला होता, BSFने तो हाणून पाडला. मात्र अशाच पद्धतीनं घुसखोरी होणं किंवा पाकिस्तानकडून सीमेपलीकडून आपल्यावर हल्ले होणं किंवा जे सीमेलगतची गावं आहेत, सीमेलगतचा भाग आहे, सीमेलगतची राज्य आहेत, त्या ठिकाणचा धोका अजूनही टळलेला नाही आहे. विविध देश सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि ते आवाहन करत आहेत की भारत आणि पाकिस्ताननं हा तणाव कमी व्हावा किंवा निवळावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मात्र भारताने एक गोष्ट स्पष्टपणे सांगितलेली आहे की आम्ही ही लढाई सुरू केलेली नाही आहे किंवा आम्ही अशा पद्धतीनं आक्रमण सुरू केलेलं नाही आहे. आम्हाला पाकिस्ताननं प्रवृत्त केलेलं आहे. जर आठवत असेल तर भारतानं एअर स्ट्राईक केल्यानंतर देखील भारतानं पहिले पाऊल उचललेलं होतं. पाकिस्तानकडून हल्ला झाला, हवाई हल्ला झाला, त्यानंतर भारतानं उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्या राज्यांनी आपापल्या पद्धतीनं खबरदारी घेण्यास सुरुवात केलेली आहे. ओमर अब्दुल्ला यांनी त्याच पद्धतीनं जम्मू काश्मीरमधली सुरक्षा व्यवस्था काय आहे, कशी आहे आणि कुठे नेमकं काय चित्र आहे हे जाणून घेण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांनी एक ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांनी दौऱ्याला सुरुवात केलेली आहे आणि ते आढावा घेण्याचा प्रयत्न करतायत. प्रज्ञा, नक्कीच
सध्या आपण बघतोय की जी दृश्य समोर येतात त्यातनं हे ड्रोन होत असलेले हल्ले आहेत आणि जम्मूमध्ये खास करून हे हल्ले करण्यात आलेले होते आणि म्हणून या प्रांतातल्या सगळ्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच म्हणजे पहिला जो आपला स्ट्राईक झालेला होता तेव्हाच गृहमंत्र्यांनी हे आदेश दिलेले होते की सुरक्षित स्थळी बंकरमध्ये हलवा तिथल्या स्थानिकांना. आता मात्र खबरदारी घ्यावी लागतेय या संपूर्ण प्रांतामध्ये आणि खास करून भारत ज्या ज्या ठिकाणी संवेदनशील ठिकाण आहेत अशा सर्वच ठिकाणी भारत काळजी घेतोय कारण अतिशय चुकीच्या पद्धतीनं पाकिस्ताननं हा वार करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून भारताला त्याला उत्तर द्यावं लागतंय. खऱ्या अर्थानं नांग्या ठेचण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय पटलावरती आपण हे आता कसं पटवून देणं गरजेचं आहे श्रीरंग? प्रज्ञा, या ठिकाणची गोष्ट एक नक्की नमूद करावी लागेल की भारतानं 22 तारखेला जो पहलगाममध्ये हल्ला झालेला होता, दहशतवाद्यांनी हल्ला केला, 26 लोकांचा त्यामध्ये मृत्यू झालेला होता. भारताने लगेच कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. भारताने पूर्ण तयारी केलेली होती. भारताला ही गोष्ट माहिती होती की पाकिस्तान पुढे अशाच पद्धतीची काहीतरी चूक करणार म्हणून. भारतानं त्यापूर्वी आपल्या पद्धतीनं सगळी तयारी करून ठेवलेली होती. ज्याचा तू उल्लेख केलास की बंकरमध्ये रहिवाशांना जी सीमेलगतची गावं आहेत त्यांना राहण्यास सांगितलेलं होतं किंवा गावं सोडण्यास सांगितलेलं होतं. हा सगळा जो प्रकार होता भारतानं हा एक्सरसाइज आधीच करून ठेवलेला होता. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान हा दहशतवादाला सातत्यानं पोसण्याचं काम करतोय हे पटवून देण्याचं काम केलं आणि त्यानंतरच एक ज्याला आपण म्हणतो की मोजून मापून केलेली कारवाई, त्याच पद्धतीनं ही कारवाई केली. जर लक्षात असेल की भारतानं सांगितलेलं होतं की आम्ही जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना किंवा पाकिस्तानमधल्या लष्करी तळाला कोणत्याही पद्धतीनं लक्ष केलेलं नाही आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवादी राहतात, दहशतवादाला पोसलं जातं, आम्ही त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी म्हणून ही कारवाई केलेली आणि त्याचे पुरावे देखील दिलेले होते. जी आपण परवा पत्रकार परिषद बघितलेली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये भारतानं हे पुरावे दाखवले होते की कुठे आणि कसे हे कॅम्प होते आणि ते कसे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. त्यामुळे भारतानं पूर्णपणे काटेकोर नियोजन केलेलं होतं. ज्या पद्धतीनं कुठलीही कॉर्पोरेट कंपनी काम करते, एक नियोजन करते आणि मग त्याच्यावर अंमलबजावणी करते, भारताने देखील एक्झॅक्टली याच पद्धतीनं काम केलेलं आहे. त्यांनी पूर्ण नियोजन केलेलं होतं आणि त्या नियोजनाच्या नंतरच पूर्णपणे कारवाई केलेली आहे. प्रज्ञा, नक्कीच. आणि अर्थात आता सध्या आपण बघतोय की ज्या पद्धतीनं संपूर्ण हा जो भाग आहे, हा जो प्रांत आहे, ज्या प्रांतावरती हे हल्ले होत आहेत तिथे तर लक्ष ठेवून आहेच, मात्र भारतीय सेना ही सगळ्याच ठिकाणी म्हणजे भारतातल्या प्रत्येक ठिकाणावरती आणि प्रत्येक संवेदनशील ठिकाणावरती लक्ष ठेवून आहे. आपल्याला कल्पना आहे श्रीरंग की दिल्लीतल्या पोलिसांच्या सुट्ट्या तर रद्द झालेल्या आहेत, पंजाबमधल्या पोलिसांच्या सुट्ट्या रद्द झालेल्या आहेत, मुंबईतल्या पोलिसांच्या सुद्धा सुट्ट्या रद्द झालेल्या आहेत. आपण मुंबईकडे यासाठी येतोय कारण मुंबईनं सुद्धा अनेकदा दहशतवादी हल्ल्यांची झळ ही पाहिलेली आहे, भोगलेली आहे, सहन केलेली आहे. आता सध्या आपली शस्त्रसज्जता कशी आहे आणि कशा पद्धतीनं आपण तयार आहोत? मुंबई बाबतीत जर सांगायचं आलं प्रज्ञा, तर या ठिकाणी जसं तू उल्लेख केलास की मुंबईमध्ये दहशतवादी हल्ले झालेले आहेत. 26/11चा हल्ला जो आपण कोणीच विसरू शकत नाही. त्यापूर्वी झवेरी बाजारमध्ये ब्लास्ट झालेला होता, घाटकोपर ब्लास्ट झालेला होता, ट्रेन ब्लास्ट झालेले होते. वेगवेगळ्या पद्धतीचे दहशतवादी हल्ले या मुंबईने बघितलेले आहेत. या दहशतवादी हल्ल्यांची प्रत्येक मॉड्यूल ही वेगवेगळी होती. पूर्वीच्या काळी स्लीपर सेल ॲक्टिव्ह असायच्या. स्लीपर सेलच्या माध्यमातून मुंबईमध्ये दहशतवादी हल्ले केले जात होते. 26/11चा हल्ला हा पूर्णपणे वेगळा होता कारण पाकिस्तानी दहशतवादी मुंबईमध्ये आले समुद्री मार्गाने आणि त्यांनी हल्ला केलेला होता. अजमल कसाबला जेव्हा पकडण्यात आलं तेव्हा आपण पाकिस्तानला पुरावा दिलेला होता की हा तुमचा दहशतवादी आहे, तुमच्या देशात राहणारा दहशतवादी आहे, ज्याने सीमा ओलांडून मुंबईमध्ये येऊन हल्ला केलेला आहे आणि अनेक लोकांचे बळी घेतलेले आहेत. पाकिस्तानने त्याकडेही दुर्लक्ष केलेलं होतं. मुंबईबाबत जर बोलायचं झालं तर मुंबई हा समुद्र किनाऱ्याला लागून असलेला प्रदेश असल्यामुळे किंवा शहर असल्यामुळे समुद्र किनारा हा सगळ्यात मोठा क्रुशियल पार्ट ठरतो. 26/11चा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर समुद्री मार्गाने दहशतवादी हल्ला होऊ नये, दहशतवादी येऊ नये किंवा असं कुठलंही संकट येऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी आणि महाराष्ट्र पोलिसांनी, ATSने किंवा केंद्रीय यंत्रणांनी तयारी केलेली होती. त्यासाठीच्या उपाययोजना देखील केलेल्या होत्या. मुंबई पोलीस दलामध्ये अनेक बदल त्यानंतर झाले. आधुनिक शस्त्र देण्यात आली पोलिसांना, आधुनिक गाड्या देण्यात आल्या आणि मधल्या काळामध्ये काही वर्षांपूर्वी जो बुलेट प्रूफ जॅकेटचा विषय होता तो देखील निकाली काढलेला आहे. मुंबई पोलिसांची सज्जता त्याच वेळेपासून करण्यात आलेली होती आणि जी अत्यंत गरजेची होती कारण
पोलीस जेवढे मॉडर्नाइज वेपन किंवा मॉडर्नाइज इक्विपमेंट वापरतील तेवढं त्यांच्यासाठी तपास करणं किंवा अशा पद्धतीचे हल्ले परतवून लावणं हे खूप सोपं जातं. तुला आठवत असेल तर पूर्वी मुंबई पोलिसांकडे ATS हे नव्हतं, मात्र दहशतवादी हल्ल्याच्या घटनांनंतर किंवा दहशतवादी प्रकारांनंतर ATS ची स्थापना करण्यात आलेली होती आणि ATS ने खूप महत्त्वाची भूमिका या सगळ्या दहशतवादी हल्ल्यांच्या तपासामध्ये बजावलेली होती. त्यामुळे मुंबई सज्ज आहे, पण आपण कुठलीही कसूर ठेवता कामा नये, कुठलीही चूक करता कामा नये, हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण एक चूक देखील खूप भारी पडू शकते. त्यामुळेच भारतानं ही कोणतीही चूक होणार नाही याची पूर्ण काळजी आधीपासून घेतलेली होती आणि त्याच्यानुसार त्यांनी प्लॅनिंग केलं आणि मग अंमलबजावणी केली. प्रज्ञा, अगदी खरंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शत्रूला हलक्यात घेऊ नये, शत्रूला कमी लेखू नये, ही बाब तितकीच महत्वाची आहे आणि त्या दृष्टीनं आता पावलं टाकली जात आहेत. जे हमले सुरू झालेले आहेत, ज्या पद्धतीचा हल्ला केला जातोय, तो हल्ला कितीही भॅड असला तरी सुद्धा त्याला उत्तर देणं हे गरजेचं आहे. आताची आणखीन एक महत्वाची बातमी येते, ती आपण पाहूयात. आधी सीमेवरती पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा गोळीबार सुरू झालेला आहे. शस्त्रसंधीचं वारंवार उल्लंघन झालेलं आहेच, मात्र कुपवाडामध्ये पाकचा गोळीबार होतोय आणि भारतानं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. काल आपल्याला कल्पना आहेच, या भागामध्ये जवळपास 15 स्थानिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला होता. सध्या कुपवाडामध्ये पाकनं गोळीबार सुरू केलेला आहे आणि भारत चोख प्रत्युत्तर त्याला देतो आहे. सीमेवरती पाकिस्तानकडनं हा गोळीबार पुन्हा होतोय. भारतानं संयम राखलेला होता, त्या संयमाचा बांध फुटल्यानंतरही सध्या आपण बघतोय शस्त्रसंधीचं उल्लंघन होतंय. श्रीनगरसह इतर शहरांमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. अधिक माहिती आपण घेतोय. श्रीरंग खरे आपल्यासोबत आहेत. श्रीरंग, आपण जो उल्लेख केला की शत्रूला अर्थातच कमी लेखून चालणार नाही आणि भारतानं हीच चूक केलेली नाहीये. प्रत्येक हल्ला जो आहे तो परतवून लावण्यासाठी सध्या आपली जलथल वायू सगळ्या सेना सज्ज आहेत. त्यासाठीचे प्रयत्न होत आहेत आणि सध्या सर्वसामान्य नागरिक टार्गेट केले जाणार हे लक्षात घेऊनच भारताची पूर्ण तयारी दिसते. बरोबर. आपण जर बघितलं प्रज्ञा, तर फक्त हा हल्ला चा एपिसोड जो आहे तो थोडासा बाजूला ठेवूया. मात्र भारतानं आपली संरक्षण सज्जता वाढवण्यासाठी किंवा ती अजून ताकदवान करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत. राफेल विमानं ज्यांचा आता जो भारतानं एअर स्ट्राईक केला, ज्याचा वापर करण्यात आलेला होता, ती देखील गेल्या काही वर्षामध्ये भारतानं आपल्या ताफ्यात आणलेली होती. इतकंच नाही तर मॉडर्नाइज वेपन किंवा ज्यांचा अचूक हल्ल्यांसाठी वापर केला जाऊ शकतो अशी शस्त्र देखील आपल्या ताफ्यात त्यांनी दाखल करून घेतलेली होती. हल्ले पाकिस्तानकडनं जे होत आहेत ते परतवण्यासाठी किंवा ते रोखण्यासाठी S-400चा वापर करण्यात आला, ज्याचा मगाशी मी उल्लेख केला. अत्यंत प्रभावी यंत्रणा ठरलेली आहे. रशियाकडनं आपण ही यंत्रणा घेतलेली होती. 2018 साली ही यंत्रणा आपल्याकडे आलेली होती. त्याचा भरपूर वापर किंवा अचूक वापर किंवा सुयोग्य वापर पाकिस्तानचे हल्ले परतवून लावण्यासाठी उत्तम पद्धतीने करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. काल जे दहशतवादी प्रकार घडले, पाकिस्तानकडनं जे हल्ले करण्यात आले, हवाई हल्ले करण्यात आले, मिसाईलच्या माध्यमातून, ड्रोनच्या माध्यमातून आणि फायटर प्लेन्सच्या माध्यमातून, ते परतवण्यासाठी देखील S-400चा वापर करण्यात आलेला होता, ज्यामुळे 4 विमानं पाडण्यात आलेली आहेत, 8 मिसाईल पाडण्यात आलेली आहेत आणि बरेच ड्रोन पाडण्यात आलेले आहेत. त्यांचा आकडा नेमका किती आहे हे अजून कळू शकलेलं नाही. कदाचित परराष्ट्र मंत्रालयाची जेव्हा पत्रकार परिषद होईल त्याच्यामध्ये आपल्याला हे कळू शकेल. सांगण्याचा मुद्दा हा आहे की भारतानं ही आपली संरक्षण सज्जता आधीपासून करण्यास सुरुवात केलेली होती. आता दुसरीकडे जाऊया, पाकिस्तानकडे जाऊया. पाकिस्ताननं जी विमानं वापरलेली होती, जी पाडली आपण, ती इतर देशांकडनं घेतलेली होती आणि ती फारशी उपयोगी त्यांच्यासाठी ठरलेली नाही आहे. पाकिस्तान हा कंगाल देश आहे. पाकिस्तान हा भिकेला लागलेला देश आहे. पाकिस्तान हा दरिद्री देश आहे. अनेकदा त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडनं पॅकेजची मागणी केलेली होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने त्यांनी ती दिली पण होती, मात्र त्याचा सुयोग्य वापर त्यांनी केला नाहीये. हे भारतानं पुन्हा जगाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे पैसे मिळत आहेत हे पाकिस्तानने फक्त दहशतवादाला पोचण्यासाठीच वापरलेत की काय, असा देखील प्रश्न निर्माण होतो. हा देखील सवाल भारतानं वारंवार विचारलेला आहे. त्यामुळे पाकिस्तान हा आधीच कंगाल झालेला असताना त्यांनी अशा पद्धतीनं आगळीक का करावी, त्यांनी भारतावर अशा पद्धतीनं हल्ला का करावा, हे
कळण्याच्या पलीकडचं आहे. मात्र तरी भारतानं पाकिस्तानला जे काही उत्तर द्यायचं आहे ते दिलेलं आहे. यापुढेही भारत देत राहील. प्रज्ञा. नक्कीच. आणि अर्थातच दरिद्री देशाला आणखीन काय दरिद्री करणार, मात्र मुळातच त्यांनी केलेली ही चूक आहे, त्या चुकीला तसंच उत्तर दिलं जात आहे. खूप खूप आभार, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.